बातमीपत्रामध्ये आता पाहूयात झटपट बातम्या। कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलं। पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 5 इंचावर गेली असून 21 बंधारे देखील पाण्याखाली गेले। जळगावातल्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी बोरी धरण 100% ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जातोय। बोरी धरण भरल्यानं पारोळा तालुक्यातील 20 गावांचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळतायत। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे नदी नाले भरून वाहतायत। मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वर्ध्याच्या धनोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानं 31 पैकी 17 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। 30 सेंटीमीटरनं नदीपात्रात पाणी सोडलं जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। वाढत्या पावसामुळे गोदावरी नदीतील पूर कायम आहे। सलग तिसऱ्या दिवशी पूर कायम असल्यानं गोदाकाठची घरं आणि मंदिरं पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं। भाजी मार्केटसह अनेक सखल भागात पाणी साचलंय। सतत पडत असलेल्या तीनबत्ती, नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका या ठिकाणी पाणी साचलं। रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय। पालघरमध्ये आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं आज दिवसभर रेड अलर्ट जारी केलाय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये धरणातून 97,046 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्यानं नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत। तालुक्यातील 5 मंडयांपैकी जामखेड, खर्डा आणि नान्नज या 3 महसुली मंडयांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे उडीद, सोयाबीन, तूर, मका ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत आणि शेतकऱ्यांनी त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन पिकांवर पानं कुरतडणारी अळी, उंट अळी आणि खोड मशीनं हल्ला केलेला आहे। तर मूग, उडीद देखील शेंगा या पिकावर भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी 27 ऑगस्टला एक दिवसीय बंद पुकारलेला आहे। या दिवशी राज्यातील सर्व व्यापार बंद राहणार असून याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे। 5 सप्टेंबरपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलन आणखी तीव्र असणार असा इशारा देण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कसगाव रेल्वे स्थानकावरील 3ऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनानं ब्लॉक घेतलेला आहे। त्यामुळे 6 मेल एक्सप्रेस गाड्या मंगळवारी विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्याची मागणी केली जाते। राज्य शासनानं तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा। या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली। मोहोळ यांच्या भूमिकेवर राज्य सरकार देखील सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं सांगण्यात येत आहे। गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस दलात नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। पोलीस शिपाई पदाकरता नोकरी लावून देण्याकरता उमेदवारांकडून पैसे घेणार असल्याची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली।